आणि मुंबईत सुद्धा आता जल्लोष सुरू झालेला आहे नवीन वर्षाचा। मुंबईतून आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहे। कपिल, तू बोल। आपण नरिमन पॉइंटला पोहोचलेलो आहोत। नरिमन पॉइंटच्या कट्ट्यावर बसून आपण हा उत्सव साजरा करतोय। तुम्ही बघू शकता माझ्या मागे सर्वच जल्लोषासाठी रेडी झालेले आहेत। एक वेगळा उत्साह नरिमन पॉइंटला दिसत आहे। तुम्ही बघू शकता का कशा प्रकारे लोक जल्लोष करण्यासाठी, नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी, 2025 ला बाय बाय करण्यासाठी, 2026चं स्वागत करण्यासाठी इथे पोहोचलेले आहेत। आपण कट्ट्यावर बसून ह्याचं स्वागत करतोय नरिमन पॉइंटच्या कट्ट्यावर। दादा, कसं वाटतं, का कसं वातावरण आहे? छान वाटतंय। नवीन वर्षामध्ये पांडुरंगाकडे एवढीच प्रार्थना आहे, काय नवीन वर्षात शेतकरी बळीराजा सुखी व्हावा, एवढीच आता पांडुरंगाकडे अपेक्षा आहे आमची। तिथलं काय रिॲक्शन? एकदम म्हणजे कधी ना म्हणजे नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा हेच सांगतो सगळ्यांना। काय बोलला? Yeah, New Year, it is a very exciting time. So we came here from very far from Andhra and Arabian Sea the air, and it's very exciting here. We really love it. कुठून आलास तू आणि काय रिॲक्शन आहे नवीन वर्षाचे? मी जळगाववरून आलो आहे। नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना आणि खूप छान वाटतंय। इथलं वातावरण कसं वाटतं नवीन पॉइंट? एकदम खूप सुंदर वाटतंय। तुम्ही बघू शकता का माझ्या मागे ही पब्लिक आहे, मोठ्या प्रमाणात आलेली आहे। सर, कुठून आलात तुम्ही? मी पुण्यातनं आलेलो आहे। नवीन वर्षाची सगळ्यांना ॲडव्हान्स मध्ये हार्दिक शुभेच्छा। लास वेगासला जाता, अमेरिकेला जाता, आपल्या इंडियामध्ये बघा केवढी पब्लिक आहे। वन्स अगेन हॅपी न्यू इयर ॲडव्हान्स मध्ये सगळ्यांना। नक्कीच एक जल्लोष दिसतोय सर्वीकडे आणि एक काही वेळात इथे मोठ्या प्रमाणात उत्साह सेलिब्रेट होणार आहेत। तरुण मुलांची इथे पुन्हा मोठी गँग आपण बोलू शकतो आलेली आहे आणि प्रत्येक वयोगटातील मुलं इथे पोचलेली आहेत। वयोवृद्ध असतील सर्वच लोक इथे पोचलेले आहेत। नरिमन पॉईंटवरती नवीन वर्ष स्वागत करणं हा एक वेगळी आनंद असतो, एक वेगळी पर्वणी असते। एक थंड हवा, त्यात समुद्र आणि एवढा मोठा जल्लोष आणि एक वेगळा उत्साह, असं सर्व गणित इथे दिसत आहेत आणि त्यात मोठ्या प्रमाणात पोलिसांची सिक्युरिटी, या सर्व गोष्टी इथे पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच मोठा जल्लोष इथे काही वेळातच होणार आहे। यासाठीच इथे जी स्टुडंट्सही हे सज्ज झालेले आहेत। हॅपी न्यू इयरसाठीच एक वेगळा आनंद इथे दिसत आहे। मुंबईत काय चित्र आहे ते आपण बघितलंय। कपिल, तुम्ही सोबत राहाच कारण ठीक आहे। कपिल काही जणांशी बोलतायत, आधी आपण ते ऐकूयात आणि त्यानंतर नाशिककडे आपण वळणार आहोत। ये 211 में वार्ड में हूँ। अतिशय उत्साही वातावरण आहे। खरं तर इतकं तरुणाई बघून मजा वाटत आहे ही सगळी, कारण हे पाहिजे खरं तर। मुंबईचं लाईफच वेगळं आहे, ते सांगायची वेगळी गरजच नाहीये। खरं तर अगदी वेगळं लाईफ आहे मुंबईचं आणि आम्ही ऍक्च्युली मुंबईत नाही आहोत, आम्ही पुण्यातून आलोय, पण हे एन्जॉय करायला आलोय आम्ही। खरंच मुंबई एकदम मस्त आहे। मी फर्स्ट टाइम आले मुंबईमध्ये, फिरले, केले, एन्जॉय केला, खूप छान। मुंबई आहे, मुंबईचा 31 वेगळा असतो, मुंबईचं नवीन वर्ष स्वागत वेगळं असतं। असंच काहीसे रिॲक्शन्स इथे येत आहेत। ठीक आहे, यानंतर नाशिकमध्ये जाऊयात। कपिल, तुम्ही सोबत राहा। नाशिकमधून सागर आपल्या सोबत आहेत। सागर, काय तयारी करण्यात आलेली आहे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नाशिकमध्ये आणि दरवर्षीपेक्षा काय वेगळे पण यंदा दिसत आहे? वेगळ्या पद्धतीने नेहमीच नाशिककर करत असतात, यावर्षी देखील वेगळ्या पद्धतीने हा नवीन उत्साह जो आहे तो करताना आपल्याला पाहायला मिळतोय। मी नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आहे। या रामकुंड परिसरामध्ये जर बघितलं तर नाशिककर घरातून बाहेर पडलेले आहे। काही क्षण खरं तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला झालेले आहेत आणि हा जो उत्साह आहे तो या नाशिककरांमध्ये पाहायला मिळतोय। दुसऱ्या बाजूला जर बघितलं गोदावरी बसलेले हे सगळे नाशिककर गाण्यांची मेजवानी घेत आणि थोड्या वेळात 12चा ज्यावेळेस धोका वाजेल त्यावेळेस 2026 दिवे लावण्यात येतील आणि या दिव्यांच्या दिव्यांमध्ये खरं तर नवीन वर्षाचं स्वागत केलं जाईल। हे सगळ्यात मध्ये जो उत्साह आहे तो महिलांमध्ये बरोबर पुरुषांमध्ये जाणवू लागलेला आहे। नवीन वर्षाला यायला अवघे काही वेळ शिल्लक राहिले असतानाच मात्र हा जो उत्साह आहे तो नागरिकांमध्ये पाहायला मिळतोय। कसा उत्साह आहे खरं तर तुमच्याकडे जर बघताना ह्या सगळ्या गाण्यांच्या, धार्मिक गाण्यांच्या ह्याच्यावरती तुम्ही ठेका धरताना दिसताय, कसं वाटतंय सगळं? खूप छान वस्तू आहे। आम्ही पहिल्यांदा एक्सपिरियन्स केला आहे। इतर वेळेस न्यू इयरच्या पार्टीसाठी जात होतो, पण यावेळेस ठरवलं की आपण ते न जाता आपण हिंदू धर्माचे असून आपण आपला पारंपरिक कार्यक्रम करूया म्हणून खूप मजा येते आम्हाला, खूप आनंद आहे खरंच। कसं वाटतंय? खरं तर धार्मिक पद्धतीने होतोय,
काय संकल्प करणार आहात? आता काही वेळच शिल्लक राहिला खरं तर. माझ्यासाठी हा खूप अविस्मरणीय आणि अप्रतिम क्षण आहे आणि मित्रमैत्रिणींमध्ये आपण पार्टी करण्यापेक्षा इथे आपण सनातन धर्म पुढे नेतोय याचं मला कौतुक वाटतंय. खरं तर नाशिक ही वाईन कॅपिटल म्हणून ओळख आहे, मात्र तरी देखील नाशिकची पहिली ओळख ही धार्मिक सिटी म्हणून आहे. ज्या परिसरात आपण बसलोय त्यावेळेस पुढच्या वर्षी कुंभमेळा भरणार आहेत आणि त्याच कुंभमेळ्याच्या नगरीमध्ये आता नवीन वर्षाचं स्वागत धार्मिक पद्धतीने केलं जातं. यंदाचा 31 डिसेंबर अविस्मरणीय ठरलेला आहे आमच्यासाठी, मुलांसाठी पण. आणि धार्मिक कार्यक्रम आम्हाला पाहायला मिळाला. प्रत्येक वेळी बाहेर धिंगाणा घालण्यापेक्षा मुलांना म्हणजे आपली संस्कृती जपता येते. मला खूप आवडलं. अविस्मरणीय झाला आमचा 31 डिसेंबर. आजचा कार्यक्रम अगदी आमच्यासाठी खूप अविस्मरणीय आहे. नवीन वर्षाचं स्वागत आम्ही या पद्धतीने करतोय याचा आम्हाला नक्कीच खूप आनंद वाटतोय. आणि खरंच म्हणजे इतकं सुंदर अमोल पाळेकरांची जी पूर्ण टीम आहे, आम्ही एकदम चैतन्याने भारावून निघालोय. आणि खरंच म्हणजे आज आम्ही नाशिक नगरीत आहोत याचा आम्हाला खूप आनंद वाटतोय. तिथं बघितलं तर सगळेच जण सांगतायत की नाशिक नगरीमध्ये जो धार्मिक उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर चिमुकल्यांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सगळेच नाशिककर घरातून बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत. नवीन वर्षाचं स्वागत उत्साहात, आनंदात आणि विशेष म्हणजे गोदावरी बसून 2026 दिवे लावून करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हा उत्साह जो आहे तो वेळेमध्ये काही वेळेस खरं शिल्लक राहिला आहे आणि या शिल्लक वेळामध्ये नवीन वर्षाचं स्वागत उत्साहात, आनंदात आणि खरं तर गाण्यांच्या ठेकेवरती करताना आपल्याला पाहायला मिळतोय. काही वेळातच या परिसरामध्ये ढोल ताशाचा गजर होणार आहे. त्याचबरोबर 12चा ठोका वाजेल त्यावेळेस 2026 दिवे लावण्यात येणार आहेत आणि या सगळ्यांमध्ये आनंद उत्साह पाहायला मिळतोय. ठीक आहे, तर हा उत्साह होता नाशिक मधला. यानंतर आता आपण नागपूरमध्ये जाऊयात. तिथून आपले प्रतिनिधी सुमित आपल्या सोबत आहेत. सुमित, नागपूरमध्ये कशा पद्धतीचा जल्लोष आणि आनंद बघायला मिळतोय? नवीन वर्षाची तयारी जोरात सुरू आहे आणि सध्या आपण नागपुरातील फुटाळा या तलावावर आहोत आणि या ठिकाणी नागपुरात 18 डिग्री सेल्सिअस हा तापमान आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात युवक तरुणाई या ठिकाणी जमलेली आहे आणि या ठिकाणी अनेक लहान मुलं सुद्धा या ठिकाणी नववर्षाच्या स्वागताच्या तयारीला आलेले आहेत आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की अत्यंत संगीतमय वातावरणात या ठिकाणी नववर्षाचे स्वागत केलं जातो आहे आणि या ठिकाणी आपण काही लोकांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया. काय सांगतील आज नवीन आहे नवीन वर्षाच्या काय तर काय सांगतील आज नवीन वर्षासंदर्भात बोलताय? नवीन वर्षाच्या काय मग सगळ्यांनी या वास्तविक पाहता हा इंग्लिश वर्ष आहे, मराठी नाही आहे, तरी पण सगळ्यांना हे येणारं वर्ष सुख समृद्धीचं आणि निरोगी जावं अशी सगळ्यांना शुभेच्छा. तर या ठिकाणी आपण बघू शकता की लहान मुलं सुद्धा 18 डिग्री सेल्सिअस तापमानात या ठिकाणी नवीन वर्षाच्या स्वागताकरिता आलेले आहेत आणि या ठिकाणी अनेक तरुण मंडळी असो किंवा वयोवृद्ध लोक असो सुद्धा या ठिकाणी आपल्याला इथं पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी मोठ्या उत्साहात संगीतमय वातावरणात आणि लावणीच्या नृत्य सादर करत या ठिकाणी जल्लोष साजरा नवीन वर्षाचे स्वागत तयारी केली जात आहे. सुमित, नागपूरमध्ये सुद्धा मोठ्या संख्येनं तरुणाई दिसते आहे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी. त्यांच्या नेमक्या आता काय भावना आहेत तू आमच्यापर्यंत पोहोचवू शकतो? हो, नक्कीच. आपण जर बघितलं तर या ठिकाणी 18 वर्षाच्या काही तरुण या ठिकाणी सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे आणि काही तरुण मंडळी असो किंवा काही तरुणी असो या ठिकाणी एक लहान चिमुकली सध्या आपल्या ठिकाणी काय सांगतील नवीन वर्षाच्या या ठिकाणी आपल्याला काय नवीन वर्षाच्या काय प्रण घेतलेलं आहे की हा नवीन वर्ष खूप चांगलं झालं केलं पाहिजे आणि हा नवीन खूप सारे खुशी घेऊन यायला पाहिजे. आणखी काही लोक आपल्या सोबत आहे. काय सांगाल या ठिकाणी आज नवीन वर्ष सुरू होत आहे, नवीन वर्षाच्या काय प्रण घेतलेला आहे? ऐकायला नाही येत आहे. नवीन वर्षाच्या काय प्रण घेतलेला आहे? मी प्रण घेतलेला आहे की हेल्दी राहायचं, फिट राहायचं, हॅपी राहायचं. दॅट्स इट. तर या ठिकाणी आपण काही तरुण मंडळी सुद्धा आहे.
काय सांगाल आज नवीन वर्षात सुरुवात व्हायला गावचं काही तास शिल्लक आहे काय एकदम बढिया आहे. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे अनेक तरुण मंडळी या ठिकाणी आज नवीन वर्षाच्या सुरुवात तयारीला जल्लोष पाहायला मिळत आहे. ठीक आहे, तर नागपूरमधल्या तरुणाईच्या काय भावना आहेत, तिथे कशा पद्धतीनं नवीन वर्षाचं आता स्वागत होतोय त्याची दृश्य आपण बघितली. नाशिकमधून सुद्धा आपण माहिती घेतली. तर मुंबईतून सुद्धा आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहे आणि या तिघांशी सुद्धा आपल्याला संवाद साधायचा आहे. त्यांच्याकडून आणखी नवीन वर्षाचं स्वागत कशा पद्धतीनं होतंय त्याची माहिती आपण घेणार आहोत.